नाही, गेले वर्षभर कोल्हापुरातलं वातावरण याला पोलीस जबाबदार आहेत आणि आज तर त्याचा कळस गाठला गेला. म्हणजे आज जे व्हिडिओ आम्ही बघितले तर स्वतः जिल्हा पोलीस प्रमुख कॅमेरामॅनच्या अंगावर धावून जातात. असं कधी बघितलं नाही. वरिष्ठ अधिकारी अशा पद्धतीनं वागणं हे महाराष्ट्र पोलीस म्हणून अशोभनीय असं कृत्य आहे. आणि एवढा अत्यानंद सोहळा आज होत असताना प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून स्वप्नील कुसाळेंची मिरवणूक ही देशभर जात होती. अशावेळी अशा पद्धतीनं वागणं हे कोल्हापूरकरांना पटलेलं नाही. आम्ही त्याचा निषेधच करतोय. प्रेसला आमचा पाठिंबा त्या ठिकाणी असणार आहे आणि किमान सभ्यता प्रशासनानं या बाबतीत बाळगावी अशी आमची अपेक्षा असणार आहे. उद्या सीएमडीसीने याबद्दल भूमिका घ्यावी असं वाटतं. नाही, मला वाटतं त्यांचं प्रोटेक्शन असल्यामुळं काय भूमिका ती घेतील असं मला काय वाटत नाही. कारण की आता बदलापूरची घटना बघितली, तिथं गिरीश महाजन गेले, गुन्हे दाखल करणार नाही म्हणून सांगितलं आणि 50 जणांच्यावर गुन्हे दाखल ताबडतोब त्या ठिकाणी झाले. मुळात गृह खात्यावर कंट्रोल नेमका कुणाचा आहे हा प्रश्न आता महाराष्ट्रातल्या जनतेपुढे पडलेला आहे. बदलापूरची घटना झाली, पुण्यात एक घटना तशीच अत्याचाराची त्या ठिकाणी घडलेली आहे आणि म्हणून एकूणच राज्यातला कायदा आणि सुव्यवस्था हा प्रश्नातीर्थ झालेला आहे. कायदा आणि सुव्यवस्था राहिलेलं नाही हे वास्तवता आहे. कारण की क्राईम वाढत चाललेला आहे. विशेष करून अल्पवयीन मुलींचे अत्याचार वाढत चाललेले आहेत. टोटल हा राज्यातला कायदा व्यवस्था फेल झालेला आहे असं म्हणायला हरकत नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.